आपल्या भारतामध्ये कितीतरी लाख करोड कोटी किलोमीटर रस्ते आहेत आणि या प्रत्येक रस्त्यावरती एक असतं गुढ आणि त्या रस्त्यावरनं जो माणूस सतत जातो तो असतो एक ड्रायव्हर. आणि अशाच ड्रायव्हर लोकांसोबत कितीतरी भयानक प्रसंग घडतात. फक्त ते लोकांसमोर येत नाही. पण आपली आजची स्टोरी मला सेंड केली आहे रमेश फुरसुंगेने आणि त्यांची ही स्टोरी मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. पण त्याआधी तुम्ही जेथून कुठून उठून बसून हा व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला. आणि आता सबस्क्राईब बटनवरती क्लिक केले तर जाऊयात पुन्हा एकदा कशेडी घाटातून. मी रमेश. गेली 10 ते 15 वर्ष मी ट्रक चालवतोय आणि एवढ्या वर्षामध्ये एवढ्या ड्रायव्हिंगच्या एक्सपिरियन्समध्ये मी जास्त करून फक्त रात्रीचाच प्रवास करतो. आणि माझ्या सर्व ट्रिप्स या साऊथ इंडियन भागामध्ये जास्त असतात. मुंबई टू साऊथ इंडिया त्यामध्ये कुठलंही राज्य येतं. आणि माझ्या या सर्व प्रवासादरम्यान माझ्यासोबत कितीतरी भयानक गोष्टी घडल्या आहेत. काही अनुभव सांगण्यासारखे आणि काही अनुभव फक्त हा विचार करण्यासारखे की यार आपल्यासोबत जे आत्ता घडलं ते खरंच घडलं का, हे वास्तविकतेमध्ये होतं आहे का. सो याच सर्व अनुभवांपैकी एक अनुभव असा होता जो की मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तो अनुभव असा की 10 ते 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी नवीनच या ड्रायव्हिंग क्षेत्रात आलो होतो आणि माझ्या या ड्रायव्हिंग क्षेत्रातल्या सुरुवातीलाच माझ्यासोबत एक प्रसंग घडतो. मी मुंबई गोवा हायवेवरनं म्हणजे जो कशेडी घाटाचा रोड आहे त्यावरनं रात्रीचा प्रवास करत होतो. आणि हो, कशेडी घाट या घाटाबद्दलचे किस्से मी बऱ्याच जणांकडून ऐकले होते. पण मला कधीच वाटलं नव्हतं की एक दिवस येईल की मी माझाच किस्सा म्हणजे माझ्यासोबत घडलेलाच अनुभव लोकाला सांगत फिरेल. कारण आमच्या ड्रायव्हर लोकांमध्ये म्हणजे जेही लोक या सर्व भूतप्रेतांवर विश्वास ठेवतात या घाटाचा एक वेगळाच दरारा आहे त्यांच्यावर. आणि या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकासोबतच असं काही विचित्र घडेल असं नाही आहे. तो विचित्र प्रकार घडायला एक असते वेळ आणि काळ. या दोघांचा संगम जर जुळून आला तरच त्या माणसाला एक वेगळं काही दृश्य दिसतं. आणि तो वेळ आणि काळ आता माझा आला होता. कारण त्या दिवशी मी त्या घाटातून रात्रीचा प्रवास करत होतो. घड्याळामध्ये रात्रीचे 2-3 वाजले असतील. माझ्यासोबत माझा सहकारी किशन होता. आम्ही दोघं त्या घाटातून जातोय आणि यात भर म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते आणि त्यात रात्रीची वेळ, त्यामुळे माझी अजूनच फाटली. आता मी ट्रक चालवताना माझं सगळं लक्ष रस्त्यावरती होतं आणि पावसामुळे मला एवढं काही दिसत पण नव्हतं. पण माझं सारखं लक्ष खिडकीच्या बाहेर जायचं. म्हणजे 5-5 मिनटाला मी खिडकीच्या बाहेर बघायचो उजव्या साईडच्या दिशेला. आणि मला हे कळतच नव्हतं की मी का बघतोय, कारण हा घाटाचा रस्ता आहे. जरा ही चूक झाली की आपण गेलोच. पण तरीसुद्धा माझं लक्ष सारखं खिडकीच्या बाहेर जात होतं. मला सतत वाटायचं की त्या दिशेला मला कोणीतरी दिसेल किंवा मला तिथे कोणाचा तरी भास होतोय आणि त्यामुळेच मी त्या दिशेला बघतोय. म्हणजे आपण नाही का, समजा एखाद्या रात्रीच्या सुनसान रस्त्याने जात असो आणि आपण आजूबाजूला बघतो, तर आपण आजूबाजूला का बघतो? कोणी दिसेल म्हणून नाही, तर तिथे कोणीतरी असल्याचा आपल्याला भास होतो म्हणून आपण त्या दिशेला बघतो. पण तिथे काहीच नसतं. आणि अगदी सेम तसंच इथे होत होतं. त्या दिशेला कोणीच नव्हतं. मी फक्त तिकडे बघायचो. आणि या जोराच्या पावसात तरी मला तिथे काय दिसणार आहे. पावसाचा आवाज खूप भयंकर होता. जोरजोराच्या विजा कडकडत होत्या. पण त्या सर्व आवाजांमध्ये एक आवाज खूप वेगळा होता. आणि तो आवाज असा होता की कुणीतरी गुरगुरतंय की काय. आणि किशनला पण हा आवाज आला. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि तो म्हणाला की एखादा जंगली प्राणी वगैरे असेल. मग मी त्याला बोललो की असू शकतं, कोणीतरी जंगली प्राणी नक्कीच असू शकतो. पण हा जो आवाज आहे, जो कोणी काढणारा आहे, हा आवाज आपल्या मागेच निघून जायला पाहिजे. कारण आपण पुढे रस्त्याने चाललोय तेही एवढ्या जोरात. पण आपण जसं जसं पुढे जातोय तसा हा आवाज माझ्या उजव्या साईडकडून येतोय. असं वाटतं की हा आवाज आपल्या मागावरती आहे. आणि एखादा जंगली प्राणी हे कसं करू शकतो आणि तेही एवढ्या स्पीडमध्ये. आता आम्ही जेव्हा त्या घाटातून जात होतो तेव्हा आमच्या आजूबाजूला एकही गाडी नव्हती. त्या घाटामध्ये फक्त आमचा ट्रक होता. आणि अशा मोकळ्या रस्त्याची रात्रीच्या वेळेस ड्रायव्हर लोकांना सवय असतेच. पण हा जो एकटेपणा आम्हाला फील होत होता हा खरंच खूप वेगळा होता. तो खूप भयंकर आणि विचित्र होता. असं वाटत होतं की या संपूर्ण जगात फक्त आम्हीच दोघं उरलोत की काय. असं वाटतंय की कोणीतरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला तो दाब फील होतोय. असो, आता आम्ही जसं घाटातून पुढे जातोय तसं आमच्या समोरचा पाऊस डायरेक्ट गायब होतो आणि सरळ धुके येऊ लागतात एवढ्या रात्रीची. आणि मान्य आहे धुकेही उंचीवर असतातच. पण जशी ती धुके आली आमच्या ट्रकमध्ये, आमच्या ट्रकच्या केबिनमध्ये आम्हाला थंडी सोडून गरम व्हायला लागलं. म्हणजे आधी जेव्हा पाऊस येत होता तेव्हा आम्हाला खूप थंडी वाजत होती कारण हवेमध्ये खूप गारवा होता.
पण जसे ही धुके दिसले आम्हाला तसं आमच्या केबिनमध्ये खूप गरम व्हायला लागलं. इतकं गरम व्हायला लागलं की आम्हाला डायरेक्ट घामाच्या धाराच फुटल्या. आणि हे असं का होतं याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं. हा विचित्र अनुभव मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो. आता समोर धुके आल्यामुळे मला माझा ट्रक खूप सावधानपूर्वक चालवायचा होता. त्यामुळे आम्ही दोघेही समोर खूप लक्ष देऊन पाहू लागलो. समोरच्या 10 फुटानंतर आम्हाला काहीच दिसत नव्हतं. पण त्या धुक्यांमध्ये आम्हाला मानवी सावल्या दिसू लागल्या. एका मानवी आकाराच्या सावल्या धुक्यांमध्ये. आणि त्या सावल्या इकडून तिकडे जात होत्या. आता ते हवेमुळे होत होत्या का आमचा हा भास होता हे आम्हाला माहिती नव्हतं. पण भास हा एकदा दोनदा होऊ शकतो. इथे आम्हाला प्रत्येक वेळेस अशा काहीशा सावल्या दिसत आहेत आणि आमचा ट्रक ज्याच्यातून जातो आहे त्याच्या त्या गायब होत आहेत. आणि त्या सावल्यांसोबतच मगाशी जो येणारा तो गुर्र आवाज होता तो आवाज आम्हाला पुन्हा येऊ लागला. आणि या सर्व आवाजामध्ये आता कुजबुजण्याचा आवाजसुद्धा ॲड झाला होता. असं वाटत होतं की 50-60 लोक आपापसामध्ये खूप हलक्या आवाजामध्ये बोलत आहेत. आणि एवढ्यातच माझ्या ट्रकचा हॉर्न अचानकपणे वाजू लागला. मी तो चुकूनही दाबला नव्हता. तरीसुद्धा तो हॉर्न अचानकपणे चालू झाला आणि संपूर्ण घाटामध्ये फक्त माझ्या ट्रकच्या हॉर्नचा आवाज येऊ लागला. किशन आणि मी शॉक झालो की हे कसं झालं आणि हे कसं शक्य आहे. तो हॉर्नचा आवाज बंद व्हावा म्हणून मी माझ्या स्टिअरिंगवरती खूप जोराने मारत होतो. खूप साऱ्या प्रयत्नानंतर फायनली तो आवाज बंद झाला. आणि जसा तो हॉर्नचा आवाज बंद झाला माझ्या आणि किशनच्या अंगावर काटे उभे राहिले. कारण आत्तापर्यंत माझ्यासोबत असं कधीच झालं नव्हतं. आमच्या काळजाचा ठोका चुकला होता इतका हा भयंकर हॉर्नचा आवाज होता. आता ट्रकचा हॉर्न तर तुम्हाला माहितीच आहे कसा वाजतो. आणि आम्हाला या गोष्टीची जराही कल्पना नव्हती की ही तर फक्त एक सुरुवात आहे. त्या घाटाने तर आता त्याचे खरे रंग आम्हाला पुढे दाखवले. कारण आता रस्त्याने जात असताना जी धुके आम्हाला लागत होती म्हणजे एक 100 मीटरपर्यंत आम्हाला धुके लागत आहेत. आणि त्याच्या दुसऱ्या 100 मीटरवरती जोराचा पाऊस विजांसोबत आणि लगेच त्याच्या दुसऱ्या 100 मीटरवरती पुन्हा धुके आणि पावसांचं एक झेब्रा क्रॉसिंगमधून आम्ही जातोय की काय असं वाटत होतं. जसं हे तुम्हाला ऐकताना आणि बघताना विचित्र वाटतंय अगदी सेम तसंच आम्हाला त्या ट्रकमध्ये फील होत होतं. किशन मला बोलतो की कसंही करून दादा लवकर गाडी चालवा. आता अशा सुनसान आणि भयानक वेळेतून जाताना जगातील कुठलाही माणूस एकच प्रार्थना करेल की देवा माझी गाडी चुकूनही बंद पाडू नको. आणि तशीच प्रार्थना मीही गेली होती देवाकडे की ट्रकला आता काही होऊ नये. पण तुम्हाला तर माहिती आहे आपण जो विचार करतो तेच होतं. माझी ट्रक आता बंद पडायला लागली होती. संपूर्ण घाटामध्ये भर रस्त्यात माझी ट्रक बंद पडली. जसा आमचा ट्रक बंद पडला तसा आम्ही आमच्या कपाळाला हात मारला. आता घाबरत आम्ही ट्रकच्या खाली उतरलो. आता गाडी बंद पडल्यावरती ड्रायव्हर लोकांना चांगलं माहीत असतं की कुठे काय चेक करायचे आणि तेच मी चेक करत होतो. तेवढ्यात किशन माझ्याशी बोलतो की दादा माझ्या आधीचा वस्ताद मला सांगत होता जो की या घाटातून सतत जातो. तो मला सांगत होता की या घाटामध्ये काही विशिष्ट ठिकाणी खूप साऱ्या गाड्या बंद पडतात. तो कसलं तरी झाड आंब्याचं असं काहीतरी बोलत होता. आता मी फक्त किचनकडे एक नजर पाहिलं आणि माझं काम पुन्हा सुरू केलं. पुन्हा बोनेट खाली घेतलं आणि देवाकडे हीच प्रार्थना केली की आता गाडी स्टार्ट होऊ द्या. आता स्टार्टर मारायच्या आधी जेव्हा मी माझी ट्रक नीट करत होतो तेव्हा माझं लक्ष किशनच्या बोलण्याकडे नव्हतं. तेव्हा माझं लक्ष आजूबाजूला होतं. कारण मला सतत वाटत होतं की कोणीतरी माझ्याकडे बघतं आहे. आणि त्यामुळेच मी खूप घाई करत होतो की ही गाडी कशी ठीक करता येईल. आता मी ट्रकमध्ये बसलो, गाडीला स्टार्टर मारला आणि पहिल्या स्टार्टरमध्ये माझी गाडी चालू झाली. आता आम्ही चाललो होतो दक्षिण भारतामध्ये जिथे आम्हाला आमची ट्रक भरायची होती एका गोडाऊनमध्ये. त्यामुळे माझी ट्रक आता ही संपूर्ण मोकळी होती आणि ती खूप हलकी जाणवत होती. म्हणजे कशेडी घाट सुरू करण्याच्या आधी ती ट्रक खूप हलकी जाणवत होती. पण जसा एका टर्निंग पॉईंटला मी आलो आणि सरळ रस्त्याने चालू लागलो तशी मला माझी ट्रक खूप जडजड वाटायला लागली. माझ्या ट्रकचं स्टिअरिंग खूप जडजड वाटायला लागलं. असं वाटत होतं की गाडीमध्ये खूप सारा लोड भरला आहे की काय. तरीसुद्धा मी कसं तरी माझी गाडी चालवू लागलो. आता गाडी चालवता माझं लक्ष किशनकडे गेलं. तर किशन त्याची मान मोडत होता, इकडे तिकडे फिरवत होता. मी त्याला विचारलं की काय करतोय. त्यावरती तो असा डचकन जागा झाला आणि बोलला की काय बोलला दादा. यावर मी पुन्हा त्याला विचारलं की काय करतोय. तो बोलला काय नाही, मी 2 मिनटं झोपलो होतो. मग माझ्या डोक्यात टूप पेटली की हा 2 मिनटं झोपला होता. हा इथे तर वेगवेगळ्या प्रकारे मान मोडत होता. आता हे असं बोलल्यानंतर पुन्हा माझ्या छातीत धस झालं. कारण मी आता माझ्या डोळ्याने त्याला पाहिलं होतं मान मोडताना आणि तो बोलतो की मी 2 मिनटं फक्त झोपलो होतो. आता त्याच्या तोंडातून एक हलकंसं हसू आलं आणि ते हसू मी माझ्या डोळ्यांनी चुकवू शकलो नाही.
कारण आत्तापर्यंत किशन असं कधीच हसला नव्हता. आता माझं लक्ष समोर रस्त्याकडे तर होतंच, पण माझी एक नजर किशनकडे सुद्धा होती. कारण मला आता त्याच्यामध्ये खूप सारं वेगळं प्रकरण जाणवलं होतं. आणि थोड्याच वेळात मला जाणवलं की किशनचे हावभाव एका स्त्रीसारखे झाले आहेत. म्हणजे तो ट्रकच्या आरशामध्ये बघतोय, स्वतःलाच बघून लाजतोय, हसतोय. मी त्याला पुन्हा विचारलं की किशन काय करतोयस तू? आणि यावरती किशन मला खूपच वेगळं उत्तर देतो. तो बोलतो कुठे काय झालं आहे, आता तर होणार आहे. आता मला माहीत नाही की माझ्यामध्ये काय संचारलं, पण मी सरळ किशनच्या एक कानाखाली दिली आणि कानाखाली मारल्यानंतर तो डचकन जागा झाला आणि मला बोलला की दादा काय झालं, मला का मारलं? आणि मी जेव्हा त्याला सांगितलं की तो काय करत होता आणि मी त्याला कशामुळं मारलं, यावरती त्याचा जराही विश्वास बसला नाही. तो मला फक्त एवढंच बोलला की मला माहिती नाही, पण तुम्ही जेव्हा गाडी नीट करत होते तेव्हा माझं अचानकपणे डोकं दुखायला लागलं आणि म्हणूनच मी ट्रकमध्ये झोपलो. पण तुम्ही बोलताय मी तर जागा होतो. मला कळतच नाही की काय झालं. आता एवढं सगळं चालू असताना माझी नजर एका खिडकीमध्ये जाते. ट्रकच्या केबिनमध्ये एक छोटीशी खिडकी असते बघा, ज्यामधून आपण बॅक साईडला बघतो. त्या खिडकीमधूनच माझी नजर ट्रकच्या मागे जाते आणि त्याच वेळेस नेमकी वीज चमकते. वीज चमकल्यानंतरच्या प्रकाशामध्ये मला माझ्या ट्रकच्या मागे 50 ते 60 लोक उभी असलेली दिसली आणि ती लोक संपूर्णपणे पांढरे शिपित होते. मी डचकून एवढ्या मोठ्याने ओरडलो की किशनसुद्धा ओरडला की काय झालं दादा, का ओरडताय? त्याने जेव्हा मागे पाहिले तेव्हा त्याला काहीच दिसलं नाही आणि मीही काही न बोलता सरळ ट्रकला स्टार्टर मारला आणि ट्रक चालवू लागलो. जेवढ्या लवकर मला या ट्रक घाटाच्या खाली नेता येईल तेवढ्या लवकर मी घाटाच्या खाली नेऊ लागलो. आता घाटामध्ये जशी वीज पडली त्याचा प्रकाश माझ्या डोक्यामध्ये सुद्धा झाला. आत्ता मला कळालं की माझी गाडी एवढी जड का वाटते, कारण आता माझ्या ट्रकच्या मागे 50 ते 60 लोक उभी आहेत, जे की दिसत नाही आहे पण मला जाणवत आहेत. किशन आणि मी तर सरळ ट्रकमध्ये देवाचं नावच घेऊ लागलो. आता बाहेर विजा चमकण्याचं प्रमाण जास्त होऊ लागलं आणि तेवढ्यातच किशनची नजर डाव्या साईडकडे जाते आणि त्याला दूरवरती कुठेतरी एक आंब्याचं झाड दिसतं. तो मला बोलतो की दादा आत्ता प्रकाशामध्ये मी त्या आंब्याच्या झाडाखाली एक कोणीतरी माणूस उभा असलेला दिसला. मी किशनला बोललो की चुकून हे त्या दिशेला पाहू नको, आपल्याला कसंही करून या घाटातून लवकरात लवकर निघायचं आहे. आता किशनने ते आंब्याचं झाड पुढे पाहिलं होतं डाव्या साईडला, म्हणजे आता आम्ही त्या झाडाच्या मागे होतो. ते झाड टर्निंग पॉईंटला होतं. जसं आम्ही त्या झाडाला क्रॉस केलं, आम्हाला दोघांना 50 ते 60 लोकांचे ओरडण्याचे आवाज आले. ते आवाजामध्ये काय बोलत होते आणि काय नाही हे आम्हाला कळालंच नाही. फक्त खूप सारे वेगळे विचित्र ओरडण्याचे आवाज तिथे आम्हाला आले आणि जसं आम्ही ते झाड क्रॉस केलं तशी माझी गाडी मला हलकी वाटू लागली पहिल्यासारखी. त्या सर्व आवाजांमधून आम्हाला असं वाटत होतं की ते आवाज आम्हाला थांबा बोलत आहेत. आता जगातला कुठलाही सुज्ञान व्यक्ती असा आवाज आल्यानंतर चुकूनही थांबू शकत नाही आणि तेच मी केलं. मी सरळ तो घाट क्रॉस केला आणि त्या घाटाच्या खाली उतरलो आणि सरळ गोवा मार्गे तेलंगणामध्ये एंटर केलं. आता या गोष्टीला साधारण 10-12 वर्ष झाली असतील. आता किशनला नेमकी त्यावेळेस काय झालं होतं याचं उत्तर त्याच्याकडे नाही आहे. तो फक्त एवढंच सांगतो की अचानकपणे माझं डोकं दुखायला लागलं आणि माझ्या छातीवरती भार जाणवू लागला. आता अजूनही जेव्हा पण आम्ही त्या घाटामधून जात असू तेव्हा आम्हाला त्या झाडाखाली किंवा त्या ठिकाणी काही लोक दारू पिताना दिसतात किंवा काय काय करताना दिसतात, तेव्हा किशन आणि मी फक्त एकमेकांकडे बघतो आणि हसतो. कारण जेव्हा आम्ही आमच्यासोबत घडलेला हा प्रसंग लोकांना सांगितला तेव्हा ते लोकही हसले. कारण या सगळ्या गोष्टींचा एक काळ, वेळ, प्रहर आणि एक प्रसंग असतो आणि त्यामध्ये तुम्ही सापडलात तर तुमचं दर्शन त्याच्याशी नक्की होतं. असो, आता या स्टोरीवरती माझे फायनल थॉट्स असे आहेत की रमेशसोबत जे घडलं ते अशा बऱ्याच असंख्य ड्रायव्हरसोबत घडलं असेल, फक्त ते उघडकीस आलं नसेल. आता किशनने ज्या झाडाचा जिक्र केला आणि त्या माणसाचा, आता तुम्ही जर याआधीचे 2 कशेडीचे व्हिडिओ पाहिले असतील माझे तर तुम्हाला कळालं असेल की मी कुठल्या माणसाविषयी बोलतो आणि कुठल्या झाडाविषयी. तर हे तेच झाड आहे असं मला वाटतं. या घाटाबद्दल असं बोललं जातं की तिथला दाढीवाला एक माणूस रात्री गाडी अडवतो आणि जर का तुम्ही त्या माणसाला बघून थांबला नाही तर तो माणूस तुमचा ॲक्सिडेंट घडवतो आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तुमचा मृत्यू हा निश्चित आहे असं सांगितलं जातं. आता हे किती खरं किती खोटं ज्याच्यासोबत घडलं आहे त्यालाच माहिती. आता मला वाटतं की प्रत्येक रस्ता, प्रत्येक वास्तू, प्रत्येक वस्तू त्याच्यामध्येच एक वेगळं काहीतरी रहस्य दडून असतं आणि त्या प्रत्येकाची एक वेगळी कहाणी असते आणि प्रत्येक ड्रायव्हरची सुद्धा. सो त्यांना रिस्पेक्ट करा. आणि हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नसेल तरीसुद्धा तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता आकाशवाणी हॉररला.
भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत पीस आउट.